आमकां सांगलेल्या प्रमाणे आमचो जो पणजो आसलो तो सुर्ला तारी रावतालो आनी थंय तांकां तेवट्यान सवयर आहा न्ही थंय तांकां तो दोरो मेळ्ळो आनी थंयच्यान तेंच्यांनी ही अनंत चतुर्दश करपाक सुरवात केली. आज आमची 5वी पिढी हे आमी अनंत चतुर्दश करता. तर आमी कितें करता आमकां तो दोरो मेळ्ळो न्ही तो दोरो पुजा जाल्या उपरांत विसर्जन करता म्हणजे तो दान करता आमी ब्राह्मणाक. तो व्हरून मागीर तो विसर्जन करता जावं न्हंयेन सोडटा जावं कोणाकूय दिता जाय तें आमकां खबर ना पूण दान करता आमी ताका मागीर तेणें तें सोडप जावं कितेंय करप असो म्हणून आमकां तो मेळ्ळो. आनी कितली वर्सां जाली आतां म्हाका सांगूंक तुका कळना म्हणजे म्हाज्या 5-6 वयर गेली आसतली ती आतां आमची 5वी पिढी. 5वी पिढी बरोबर. हय पळय. तो गणपती कितले दीस आसता? गणपती आमचो 1.5 दीस. त्याच्या उपरांत मागीर तुमी तयारीक लागता अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशी तयारी रावता. कशी असता साधारण तयारी? आं तयारी कशी असता? सगळे 14 हे असतात. हय. 14 फळां 14 फळां ती हेजी पडटा फराळ म्हणून करता. नैवेद्याची- तेतून सगळे जे आसता न्ही ते कितें म्हणटा तेका तो नेवरी करिना फक्त फळां करता पुल्लिंग पडटा. पुल्लिंग जे कितें आसा न्ही लाडू जावं चंद्र सूर्य अशें ते करून ते फराळ तो दवरता. 14 फराळ 14 तरेचे. सगळे 14 भाज्यो सगळे 14 गाठीची ताका ह्या घालता कितें दोरो बांदप. दोरो बांदप. आतां बांदचो पडटा पळय. मागीर ते हें आसता पळय कितें पळय आमी हें घालता न्ही वस्त्र हो. ते 14 गाठीचे अशे सगळे 14 14 28 जोडी. एक जोडी 2 जोडी अनंता. आता ही तुम्ही 5वी पिढी तुम्ही करता. हय. तुम्ही सगळे जॉईंट फॅमिली हांगा हय, रावता? सगळे सगळे हांगाच रावतात? हांगा कोणूच हा. हांगा कोणूच फक्त रावना. चवथीक येतात. हय, चवथीक आमची आनी हें. नित्य पूजा आहा डेली पूजा. ही नित्य पूजा पण ती हांव करता आनी घरा वता. ते दोरे आमी वर्सभर पुजूंक जाय ते हितून घालून हो, ते घालून दवरता. दवरता. हे आतां आमी बांदले न्ही ते डबीन घालून दवरतले त्याची वर्षभर पूजा करप आणि मागीर ते बांधून परत दुसऱ्या वर्षी विसर्जन करप. तर या कथेचं असं महत्व सांगितलं गेलंय की पुरातन काळी जेव्हा युधिष्ठिर आणि पांडव त्यांनी पहिल्यांदा हे व्रत श्रीकृष्णाला विचारलं तर त्याची कथा अशी आहे की त्यांनी जेव्हा जरासंध राजा होता तो त्या काळी भरपूर प्रभावाने मोठा होता त्याला पराभूत करून त्याच्यावर आपलं विजय मिळवावा म्हणून युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारलं की असं कुठलं व्रत आम्ही केलं तर आम्हाला त्याच्यावर विजय मिळेल. तर तेव्हा श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला म्हणजे धर्मराजाला ते व्रत सांगितले अनंत कथेचं. तर अनंत पूजेचं कथेचं किंवा आपण पूजा कशी करावी हे त्यांनी सांगितलेली.